नमस्कार. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण जे सोमवारी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी जे शेतकऱ्यांनी आम्हाला सभासत्व मिळावा, म्हणजे अनेक शेतकरी आहेत का त्यांना अजून सभासत्व मिळालं नाही आणि ते सभासद होण्यासाठी त्यांनी सोमवारी कारखाना प्रशासनाची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, MD असतील यांच्या मीटिंगमध्ये जाऊन एक अर्ज दिला की आम्हाला सभासद करून घेण्यासाठी. तर त्यावेळेस निवेदन दिल्यानंतर काय चर्चा झाली, त्या विषयावरती काय मार्ग निघालाय आपण विचारणार. सर्वप्रथम आपण विचारणार आहोत का जे सभासद आहेत त्यांना विचारूया. बाबा नमस्कार. नमस्कार. आपण सभासद आहात कारखान्याचे, आपला परिचय सांगा पूर्ण. परिचय म्हणजे ज्या टायमाला कारखाना चालू झाला त्या टायमाला आम्ही पैसे भरलेले सभासदाचे? हा, सभासदाचे. आणि त्याच्यात आम्हाला अजून काही कुठे मतदानाला काय अधिकार नाही, काही मिळतही नाही कारखान्याकडून. आम्ही फक्त ऊस देतोय आणि इकडच्याच शिरूर तालुक्यातूनच कारखान्याला ऊस जास्ती. यामुळे मी आमचं म्हणणं एवढंच की बाबा आम्हाला सभासद करून घ्यावा, सभासद करून मतदानाचा अधिकार द्यावा. तर तुम्ही काय म्हणता, तुम्ही सभासद आहे? हो, मी पण सभासद आहे. माझं असं म्हणणं आहे की गेली 25 वर्ष आम्ही त्या कारखान्यात उभारणीपासून पैसे भरलेले आहे. आम्हाला त्याचा मोबदला किंवा आम्हाला सभासद करून घेण्यास त्यांनी आतापर्यंत नकार दिलेला नाही. आणि जर तसा आणीबाणीच्या काळामध्ये 25 वर्षाच्या अगोदर या 42 गावांनीच कारखाना चालवलेला आहे, म्हणून आम्हाला त्यात सभासद करून घ्यावा ही आमची विनंती. तर तुम्ही काय सांगाल, सभासद आहे तुम्ही? सांगितले यांनी काय सांगायचं. साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही सोमवारी निवेदन दिले 42 गावामार्फत का सभासद करून घ्या म्हणून. काय चर्चा झाली पुढे, काय त्याचा काय उत्तर काय आलं का? खर तर उत्तर अजून अद्याप आम्हाला मिळालेलं नाही, परंतु आम्ही कारखान्याकडे त्या ठिकाणी अर्ज वगैरे दिलेला आहे. तर आमचं एक म्हणणं आहे की 2017 पासून मी त्या ठिकाणी साखर आयुक्तांना पत्र देतोय. 2017 पासून अगदी हे पहा, खरं तर 2017 पासून म्हणजे आज जवळपास किती वर्ष झालेत, एक 8 ते 10 वर्ष झालीत. माझ्या मते ज्या वेळेला अर्ज दिला त्यावेळेला आम्ही जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा अर्ज देत होतो की दोन्ही तालुक्यांना आम्हाला सभासद करून घ्या. परंतु आता असा विषय आहे की त्यावेळेला आम्हाला साखर आयुक्तांनी सांगितलं होतं की तुम्ही युनिव्हर्सिटी तुमची नाकारतात कोण, जुन्नरवाले. तर जुन्नरवाले तुमचे युनिव्हर्सिटी नाकारतात म्हणून तुमचं होत नाही. तर आता प्रॉब्लेम असा आहे की जातेगाव एक संत तुकाराम कारखाना आहे, त्या संत तुकाराम कारखान्यानं त्या ठिकाणी शिरूर तालुक्यातली 16 गावं त्या ठिकाणी आपल्याला सभासद करून घेतलेलं आहे. आता गेल्या वर्षी त्या ठिकाणी आपण सभासद झालेलो आहेत, बरेच जवळजवळ 16 गावातील शेतकरी. आणि आता आमचं म्हणणं असं आहे की आम्ही अर्ज देतानाच आम्ही शिरूर तालुक्यापुरताच दिलेला आहे. त्याच्यामुळं आमचं आता असं मत आहे की साखर आयुक्तांनी जे सांगितलं की तुम्हाला आता अडचण नाही येणार, असं आमचं मत आहे की आपला गोडगंगा साखर कारखाना आहे, अशोक बापू पवार साहेबांशी देखील त्या ठिकाणी आम्ही संपर्क साधलेला आहे आणि ते देखील त्या ठिकाणी आम्हाला एनओसी द्यायला तयार झालेले आहेत आणि आता ते एनओसी देखील त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आमच्याकडे. म्हणजे एनओसी मिळाल्यानंतर मार्ग मोकळा होईल आणि साखर आयुक्त याला सभासत्व करून घ्यायला परमिशन देतील असं तुम्हाला वाटतं? हा, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा एकदा. आता मी नितीन थोरात, राहणार अहमदाबाद तालुका शिरूर. काय निवेदन घेऊन गेले होते तुम्ही, काय मार्ग काय निघतोय का नाही सभासद होण्याचा? आम्ही शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1966 कलम 23 प्रमाणे सभासद होण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र कारखाना वारंवार टाळाटाळ करत आहे. याबाबत आत्तापर्यंत कारखान्याने 782 सभासदांना अधिकृत सभासद म्हणून घोषित केलेलं आहे आणि जवळपास 5500च्या वरती शेतकरी सभासद म्हणून कारखान्यानं त्यांना नुसतं नाममात्र केलेलं आहे. त्यांनाही सभासद करून एक चांगली संस्था चालण्यासाठी आणि या लोकांनी आपलं आर्थिक योगदान कारखान्यासाठी दिलेलं आहे आणि ते संपूर्णपणे सभासद होण्यास पात्र असताना कोणत्याही प्रकारे टाळाटाळ करू नये आणि कारखाना प्रशासन त्याबाबत सहकार्याची भूमिका घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना सभासदत्व करण्यात येईल. परंतु मी सर्व सभासदांना एक आव्हान करू इच्छितो की या तरुणांनी जो काही लढा उभा केला आहे त्यांच्याशी आपण लवकरात लवकर संपर्क करावा. धन्यवाद.
आपण पण त्याविषयी निवेदन घेऊन गेले होते. काय चर्चा काय झाली, काय मार्ग वगैरे, काय समजा सदस्य राहिलेल्यांना सभासत्व देत नसतील तर काही कारखान्याचे नियम पण असतील किंवा वर साखर आयुक्तांकडे पण याची तक्रार वगैरे करावं लागते. सगळं काय केलं होतं का तुम्ही? नाही, निश्चित यापूर्वी तो प्रयत्न खूप वेळा झालेला आहे, परंतु काही तांत्रिक अडचणींचं कारण देऊन कारखान्याने सातत्याने शिरूरच्या 42 गावातील शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यास टाळाटाळ केलेली आहे. तर आता आम्ही अखेरचा निर्वाणीचा लढा आता उभा करतोय. त्या अनुषंगानं पहिलं पत्र आम्ही कारखान्याच्या संचालक मंडळाला दिलं होतं की तुम्ही सभासद करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे तो विषय कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरती घ्या. तर काल आम्ही सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून चेअरमन साहेबांची बाईट ऐकली. त्यांनी तिथं दिलेलं आहे की साखर आयुक्त किंवा महाराष्ट्र शासन त्या संदर्भात निर्णय घेतील, कारखान्याला सभासद देण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे असे काहीतरी नियम असतात कारखान्याचे. आम्हालाही त्या गोष्टींची जाणीव आहे. मागणी आम्ही कारखान्याकडं सभासद करण्याची मागणी केलेली नाहीये. आम्ही कारखान्याकडे संचालक मंडळाकडे एकच मागणी केलेली आहे की आमचे जे सभासद मागणीचा विषय आहे तो विषय पत्रिकेवरती घ्या. आणि आदरणीय चेअरमन साहेब यांनाही विनंती करतो की तुम्ही सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेमध्ये या 42 गावातल्या शेतकऱ्यांचा विषय ठेवा, जेणेकरून त्याची सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर तिथे मंजुरी मिळेल आणि मग पुढे साखर आयुक्त किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडे कारखान्याच्या मागणीचा प्रस्ताव जर गेला तर लवकर सभासत्व मिळेल. सभासदत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. अगदी सरळ सोपा सुटसुटीत विषय आहे. 25 वर्ष या लोकांनी सातत्यानं तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, अजूनही विश्वास ठेवताय. तुम्ही कारखाना चांगला चालवताय, शेतकऱ्यांना चांगला भाव देतायत, आमचं त्याबद्दल काही दुमत नाही, तुमचं आम्ही कौतुक करतो. पण ही जी लोक आहेत भविष्यामध्ये अजून काही अडचणी पुढे येऊ शकतात, त्यामुळे या शेतकऱ्यांवरती कारखान्याकडून अन्याय होऊ शकतो. तर हे पाहता आम्हाला अशी इच्छा आहे की सभासद जर शेतकरी झाले तर तो अन्याय होणार नाही. सभासद जर झाले तर अन्याय होणार नाही. बाबा काय सांगाल तुम्ही? सभासदासाठी सभासद व्हायचं का नाही कारखान्याचं? मी कधीचा सभासद पहिला सुरुवातीचा. मग काय आता त्यांना सभासद माझं भेटत नाव देवराम सखाराम मिंडे. मी सविंदने गावचा माजी सरपंच आणि माजी सैनिक आहे. मला 40 वर्ष झाली रिटायर होऊन आलो. गावाची, देवाची, भावाची सर्वांची सेवा करतोय. आता सभासद कारखान्यावरती सभासदावरती काय बोलणार मुद्द्याचं? मग मला तेच म्हणायचंय, गेली 25 वर्षे आम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारणीस या 42 गावांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. आणि एवढी कामगिरी करीत असताना पैसे जमा करून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा करण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. म्हणून आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही ऊस घालतोय ना, मग आमच्या ऊसाचा मोबदला म्हणून आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा, अशा प्रकारची शेवटची माझी मागणी. सरपंच काय सांगाल तुम्ही या मुद्द्यावरती? यावरती आम्ही आताच त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे कारखान्याला. आणि कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी, जसं नरेश भाऊंनी सांगितलं की चेअरमन साहेबांनी सांगितलं की साखर आयुक्त आणि महाराष्ट्र शासन तो निर्णय घेईल निश्चितपणे. पण आमचा मुद्दा तोच आहे की वार्षिक सभेमध्ये त्यांनी आमचा जो काय आम्ही निवेदन दिलंय तो वार्षिक पत्रिकेवर की आमचं हे घ्यावं. मेन म्हणजे मुद्दा असा आहे की आमचा शिरूर तालुका 60% ऊस हा शिरूर तालुका गाळप करतो. पण आज आमच्या लोकांना 25 वर्ष झाले, आजपर्यंत आज तगायत कसलीही स्कीम नाही. आज आमच्या लोकांना खतं देत नाही, अधिकार कसलाही कारखान्याला देत नाही. मग आम्ही कशासाठी? मग आमचा तुम्हाला ऊस चालतो, आमचे पैसे चालतात उभारणीला, मग आम्हाला सभासद करण्यासाठी अडचण काय आहे तुमची? हा एक मुद्दा आहे. आणि शिरूर आंबेगाव हा काय वेगळा भाग नाहीये. आमचं सर्व काही आपण कारखान्यासाठी देतो. आज घोडगंग्याची हे अवस्था झालेली, भविष्यात चालू होईल नाही होईल तो पुढचा विषय आहे. पण आमची जसे उभारणीला पैसे घेतलेली आहे तसंच आम्हाला या कारखान्यासाठी सभासद करून घ्यावा. आणि आमचे जे 5,500 शेतकरी आज त्या ठिकाणी आज मागणी करत आहे त्या शेतकऱ्यांसाठी मी एक आव्हान करेन का अभी नाही तो कभी नाही. आज जर जागे नाही झाला तर भविष्य काळात तुम्ही सहकार क्षेत्रात कधीही तुम्ही त्या भीमाशंकर कारखान्याचे सदस्य होणार नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी जागे झालं पाहिजे आणि आपला अधिकार आपण सगळ्यांनी मागितला पाहिजे. तर ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया होती. आता शेतकरी बघा भरभरून कौतुकही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं करतायत. आणि एवढं कौतुक करत असताना जर त्यांचं म्हणणे काय का मीटिंग मध्ये तुम्ही सभासद पटलावरती विषय मांडून हा एक
सर्व सदस्य मिळून हा निर्णय घेऊन साखर आयुक्तांकडे जर पाठवला तर आम्हाला निश्चितच सभासत्व मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा एक आहे. आणि बघूया येणाऱ्या काळामध्ये आता निवेदन तर दिलेलं आहे, यांना सभासत्व मिळतंय का नाही आम्ही पाहत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा. स्टार बुलेटिन टाइम्स, कवठे.